पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर स्मित अशा आपण पाहतोय. त्यांचे जिनेश तसेच आमचे हितेश असतील कॅमेरामॅन, त्यानंतर त्यांचे मिहीर म्हात्रे यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर त्यांची मेहनत थोडीशी फलाला येताना आपण पाहतोय. कष्ट केले गेलेत, खूप मेहनत ज्यानं या क्रिकेटच्या क्षितिजावर लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून घेतली. उत्तम क्लॅरिटी आणि चांगल्या पद्धतीची सेवा ज्यांच्या माध्यमातून घडली जाते ते आपण पाहतोय. आरटीसी लाईव्हचे 3000 सबस्क्रायबर झाले, त्यांचं अभिनंदन. नक्कीच आपण पाहतोय मुंबईसाठी येणारे 5 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल तरी पाहूया काय घडेल त्या सामन्यामध्ये. आम्हाला सुद्धा उत्सुकता लागली की मुंबई जिंकावी. आणि नक्कीच यानंतरची दुसरी फेरी असणार आहे सामन्यातील ती 3 ओव्हरची खेळवली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. काल सुद्धा 3 षटकांचे सामने खेळवले गेलेत याची आपण नोंद घ्यायची आहे. आदरणीय सन्मान्य श्री दिनेश आत्मारामजी पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सुधीरभाई सामाजिक संस्थेचे खजिनदार आदरणीय सन्माननीय नितीन दादा पाटील साहेबांचं इथं आगमन होतं. आपण पाहतोय मी साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आपली उपस्थिती या आयोजन कमिटीला प्रार्थनीय आहे. आयोजन कमिटीच्या व्यासपीठावर आज आपण पाहतो ही मान्यवरांची मांदी आली असं म्हटलं जात आहे. प्रताप पावले सज्जनांची शोभावाडी या कार्यक्रमाची व्यासपीठावर आपण पाहतोय. उपस्थित समालोचक परीक्षित पाटील परी आमचे या बोकुर्डा गावातील परिदादा, तदनंतर आपण पाहतोय हितेश मात्र सर मॅडम जसकर, तदनंतर पारगाव गावातील एक गोडाबाज ज्यांच्या माध्यमातून खरोखरच सागरजी इथे उपस्थित झालेत. सुंदर समालोचन आपण ऐकतोय. तदनंतर आपण पाहतोय राहुलजी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सामना 5 षटकांचा असणार आहे. सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल. सलामीवीरांची आघाडी जोडबोली आपण पाहतोय. दीपेश त्यांच्या समवेत नयन, दीपेश आणि नयन अशी सलामीची जोडबोली. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय जितू काटकार. पहिला चेंडू आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा चेंडू. प्रगल्भ असा अनुभव, दांडगा अनुभव घेऊन आज मात्र जितू काटकर या बोकुर्ड्याच्या मैदानामध्ये आपण पाहणार. आणि हाच प्रगल्भ अनुभव एका बाजूला आपण पाहतोय युवा खेळाडू मात्र कैक वर्ष ज्यानं क्रिकेटची सेवा नवघर गावासाठी देण्याचं काम केलं जात आहे. दीपेश लेदर बॉल क्रिकेट असेल, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटवर आपली हुकूमत गाजवणारे हे उरणतील तालुक्यामधील 2 महान खेळाडू आपण पाहतोय. दीपेश आणि नयन असतील. नयनकडे सुद्धा चांगल्या पद्धतीची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जातील, कारण की लेदर बॉलवर त्याची सुद्धा खूप सारी हुकूमत आहे. एका अलीकडून आपण पाहतोय ज्ञानेश्वर सारखे गोलंदाज सुद्धा असेल त्यांच्याकडं. नक्कीच त्यानंतर आपण पाहतोय दिनेशजी भांडा सारखा एक ट्रम्प कार्ड ज्यांच्याकडे आहे की ज्यानं सूत्र हलवण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक पॉलीतील कार्पेटचा वापर केला जातोय का चाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्वर मात्र चुकी झाली. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकला तो मुकला आणि मुकला तो सपला. चुकी झाली. पाहता पाहता 2 धावसंख्या येताना आपण पाहतोय. दुहेरी धावसंख्येनं संघाचं अकाउंट ओपन केलंय. संघाचं श्रीगणेशा केलं जात आहे. नक्कीच मागील दृश्य जर आपण पाहिलं तर इथं मात्र नक्कीच मशीनने सुद्धा इथे उपस्थिती लावली होती. एक आगळं वेगळं दृश्य नक्कीच पाहायला मिळालं. यावेळी मात्र दणका दिला जातोय. चेंडूवर केला प्रहार. चेंडू जाईल बिग 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 सिक्सर.
यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. ब्लॉक होलचा चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र शॉटचा कव्हरला चेंडू ट्रायबल क्षेत्ररक्षक बाचकताना आपण पाहतोय. तत्वर पर्याप्त काळामध्ये एक धावसंख्या येताना पाहायला मिळते. एकीर धावेने संघ जाऊन पोहोचेल 11च्या घरामध्ये. स्वतःचा अकाउंट इथे मात्र ओपन केलाय. नय्यन मात्र एका धावेनं खेळायला सुरुवात केली. एक षटकाचा निर्वाळ दिला जातोय. एक षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचली जाईल बिनबाद 11. नवगड संघ आपण पाहतोय. मधुकर स्पोर्ट्स माजी कर्णधार आपण पाहतोय. संजय आत्माराम पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय आणि हे क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत. त्यानंतर आपण पाहतोय हेमंत बालचंद्र पाटील माजी क्रिकेटवीर आपण पाहतोय. हेमंतजी पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. बुक्कीरोडा गाव म्हटलं तर नक्कीच क्रिकेट क्षेत्रामध्ये जितकं आदिराज्य गाजवलंय तितकंच कबड्डी क्षेत्रावर ज्यांची कैक वर्ष हुकूमत आपण पाहतोय. दरम्यान एक विशेष नोंद घ्यायची आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व फॅन्स पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ पराभूत झालेला आहे. मुंबई इंडियन्स पराभूत झालाय म्हणून माईकावर सांगले जाते ते पण माईक हातात न घेऊन. म्हणजे मुंबईचे विरोधक किती आहेत हे मात्र मुंबईकरांना आपण बघू शकता. नक्कीच हरिण किती धावली तरी दर्शती वाघाचीच असणार याची नोंद घ्यायची आहे. सध्या तरी मुंबई जरी बॅकफुटवर असला तरी कमबॅक नक्कीच करेल. तत्पूर्वी आपण पाहतोय दीपक बालचंद्र पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. ते पाहूया. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नितीन पाटील यांचा सन्मान केला जातोय. मी विनंती करेल सिद्धू दादांना की आपल्या शुभ पवित्र असते साहेबांचा सन्मान करायचा आहे. नितीन पाटील यांचा सन्मान केला जाईल. माईची उबदार प्रेमाचे आपण पाहतोय वस्त्र अलंकार देऊन पुष्पगुच्छ देऊन आज सन्मानित केला जातोय साहेबांचा. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यश यांना मात्र पाचारण केलं जातील. त्याच्या समवेत सामरी फलंदाज टेकलेत. एक धावसंख्येवर खेळतोय नयन. माझ्या समवेत जोडले जातील 12वे खेळाडू राकेश जोशी. आणि एकीकडून आपण पाहतोय अलीकडून तरंग. नक्कीच एक तरंग आणि एक उमंग आणि त्याचा मोठा बंधू विहंग. यावेळेला आपण पाहतोय भेदक ऍपल आपण पाहतोय. ऍपल मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांवर दबाव टाकण्याचा पूर्णपणे पंचांवर दबाव टाकण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली जाते आहे. अमर आपण पाहतोय यष्टीरक्षक अमर मात्र काही वर्ष क्रिकेटमध्ये त्यांची सुद्धा अतिरिक्त सेवा आपण पाहतोय या फुंडे गावासाठी. इथून मात्र पंच आपल्या निर्णयावर कटाक्ष आपण पाहतोय. पंच म्हटले तर सामन्यातील न्याय देवता सामन्यातील ज्युरीचं काम ज्यांच्या हातातून हाताळलं जात आहे आणि इथून मात्र चेंडू निर्धाव फेकले जात आहे. दुसरे षटक हाताळण्यासाठी यश यांना मात्र पाचारण केलं जातील. पुंडे गावामधून यश इथं मात्र पाचारण असतील. सामोरे त्यांच्या फलंदाज नयन. यावेळेस मात्र सुरा कडा प्रहार आपण पाहतोय. मात्र इलिमिनेशन कमी. मात्र सोपा झेल इथे मात्र भूमीला दान होताना आपण पाहतोय. नयन सारख्या खेळाडूचा झेल निसटला जातोय. इथे मात्र जितके झेल सुटलेत त्याच खेळाडूंनी हुकूमत गाजवली आणि त्याच संघाने इथे मात्र अधिराज्य गाजवलंय. इथं मात्र नयन सारख्या खेळाडूचा झेल सुटलाय. असा झेल इथं रोहित शर्माचा सुटला होता तिसरा पर्यायाच्या हातातून. त्यानंतर आपण पाहतोय एक भलं मोठं विक्रम आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि इथे 2 धावसंख्या येताना पाहायला मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. 14 धावसंख्या धाव फलकावर जोडला जातील. पाहूया पुढील चेंडू भन्नाट वेग प्रचंड वेगाची गोलंदाजी. इथे मात्र क्षेत्ररक्षण साथ दिली जात नाही. यावेळी सुंदर फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायबल क्षेत्ररक्षक पळतील. चेंडू अडवला जाईल का. सुंदररित्या चेंडूला गॅदर केलं जात आहे. पर्याप्त काळामध्ये 2 धावसंख्या कंप्लीट केली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16च्या घरामध्ये. 16 धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जात आहेत. यावेळचा चेंडू आपण पाहतोय
लांबून प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे पुन्हा एकदा अपयश येताना आपण पाहतोय. वाटेला डॉट चेंडूची सुरुवात आपण पाहतोय, यशाची गोलंदाजी आपण पाहतोय. इथे मात्र मोठा प्रहार आणि चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय, हवाई हल्ला, बिग बिग बिग, इट इज अ बिग हिट. बावीस धावसंख्या येताना पाहायला मिळतात. फलंदाज एकीकडून दीपेश तडारताना पाहतोय, तर एका बाजूनं नयन सुद्धा कडाडताना पाहतोय. सुरेख फटका आपण पाहतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला धोका होण्याची शक्यता. एक धावसंख्या मात्र येताना पाहायला मिळते. एक धावसंख्येच्या साह्याने संघ जाऊन पोहोचेल 23 षटकांमध्ये 2 षटकांचा निर्वाळा झालाय, 12 चेंडूचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर नवगड संघाची धावसंख्या धाव फलकावर जोडली जाईल. बिन बाद 23 लॉस्ट ऑफ नन आपण पाहतोय, म्हणजेच 23 धावसंख्या धाव फलकावर जोडले जातात. टीम मिटिंग घेतली जाईल. पाहूया टीम मिटिंग मध्ये कोणते गोलंदाज अद्यापर्यंत 3 वापरले जातील, इथं सुद्धा पाहिलं जाईल. तत्वर मात्र ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या कोट्यातील वैयक्तिक दुसरं षटक हाताळतील, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितू काटकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजच्या रडारवर आत्ताच मागील 2 दिवसापूर्वी रामनवमीचा उत्सव खऱ्या अर्थानं थाटामाटामध्ये हर्ष उल्हासामध्ये साजरा केला या पुंडे गावामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अयोध्येचा राजा तो माझा प्रभू श्री रामचंद्र, आणि तोच रामचंद्र या पुंडे गावामध्ये खऱ्या अर्थाने निवास करतोय. या पुंडे गावावर ज्यांची वरद आश्रय असलेला तो श्रीराम पुंडे आपण पाहतोय. तदनंतर आई कृपादेवीची सुद्धा कृपादृष्टी या पुंडे गावावर आहे, आणि खरोखरच खूप चांगल्या जल्लोषामध्ये जय श्रीराम या नामघोषामध्ये मात्र त्यांची थाटामाटामध्ये रामनवमी साजरी झाली होती. यावेळी बॅकवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय, जागा पूर्णपणे खाली असणार आहे. चेंडू जातोय गवताला झिंझिने देत, जमिनीला गुदगुल्या करत, चेंडू सीमा पार. 4-4-4-4-4. सुंदर झेल खेळाडू बाद होताना आपण पाहतोय. नयन सारख्या खेळाडूला मात्र माघारी परतावा लागतोय, घरचा रस्ता पकडावा लागतोय नयन याला.
बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. यावेळी फटका फसण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आल्या पावली माघारी परतावा लागतोय. भारतीय 0 ऑस्ट्रेलियन घेऊन अलंकार बॅक टू बॅक आउट. आदरणीय सन्माननीय श्री मुकुंद म्हात्रे यांचं इथं आगमन होताना आपण पाहतोय. व्यासपीठावर नक्कीच आपण पाहतोय MS पुंडे मयूर म्हात्रे यांचे पिताश्री आपण पाहतोय. वडिलांची इथे उपस्थिती आणि त्यांच्या समवेत त्यांचा नातू आपण पाहतोय विराट इथे मात्र उपस्थित झालेत. दोघांचं सुद्धा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत आहेत. राजकीय पटलावर ज्यांची भूमिका आपण पाहतोय. तत्पूर्वी एक नोंद घ्यायची आहे. जो रूपम पाटील यांच्यामधून येणाऱ्या स्पर्धेमध्ये जुनी षटकार किंवा विकेट हॅट्रिक येईल त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक इथं देण्यात येणार आहे. सुंदर फटका आपण पाहतोय. प्रयत्न चांगले केले होते. प्रयत्नांना अपयश येतोय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामधून निघतोय. हा गोलीच्या वेगासारखा बंदुकीतून निघतोय. AK-47 डू 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 चौकार. नक्कीच आपण पाहतोय मंचकामध्ये आदरणीय सन्माननीय श्री मुकुंद म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. माईचे उबदार नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते माईचं उबदारशाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेमधील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जातोय. कार्पेटचा वापर केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळताना आपण पाहतोय. गचाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फ्लंबल होताना आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण पर्याप्त कालामध्ये 2 धावसंख्या त्यांना पाहायला मिळतील. 2 धावसंख्येच्या रूपाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. तत्पूर्वी सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे की जो रूपम पाटील यांच्या माध्यमातून जो विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक पटकावेल 4 दिवसामध्ये ज्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक धावसंख्येच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावर मात्र जोडले जाते. इथं षटक संपल्याचा सुद्धा निर्वाळा दिला जातोय. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या मी विनंती करतोय राकेश आपण पाणी घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडूच पाणी घेऊन जाईल. लवकरात लवकर आपण पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटक संपलेले आहेत ह्याची नोंद घ्यायची आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावसंख्या धावफलकावर जोडल्या जातात. सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 34 षटक ठोकण्याचा प्रयत्न केला. टेस्ट करिअर मध्ये त्यांचा खूप चांगला खेळ आपण पाहतोय. बेडकल संघाची भिंत म्हणून ते उभे राहिले होते फलंदाजी करत असताना. त्यानंतर राहुल द्रविड आपल्याला टेस्ट करिअर मध्ये पाहायला मिळाले होते. द वॉल म्हणून ज्यांना संबोधलं जायचं. नक्कीच महान खेळाडू या टीम इंडियामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जलपाण्याची व्यवस्था मी विनंती करतो टॉससाठी कलम बुसरे आणि पागोटे संघ आपण टॉससाठी यायचं आहे. एकीकडे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला पाणी देऊन आता मात्र राकेश स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे जलपाण्याची व्यवस्था केली जाते. आणि गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक हाताळतील पुणे संघाच्या माध्यमातून प्रतीक मी विनंती करतोय पहिलं सत्र संपण्याच्या आधी आपण टॉस साठी यायचं आहे. कलमुसरे संघ आणि पागोडे संघ आपण वेलवाया घालवू नका. सामन्याला सुरुवात केली जाते. मॅच ऑन. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता. दुधारी तलवारचा इस्तेमाल. बणी तो बणी नाही तो अब्दुल गणी. इथे मात्र काय घडलंय अनसक्सेस फटका होताना आपण पाहतोय.
दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. मात्र एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं ना इथेच तर की एक एक धाव ही मोत्या समान आपल्याला पाहायला मिळते, हिऱ्या समान असते. आणि इथे आपण पाहिलं तर एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळाली. सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची कमांड सुंदररित्या सांभाळली जाते पुणे संघाच्या माध्यमातून. चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट, व्यूहरचना आखल्या जातात, रणनीत्या आखल्या जातात. या रणनीत्या कितपर्यंत फायदेशीर ठरतील फोंडे संघाला इथे मात्र पाहिले जाईल. जर दुसऱ्या सत्राचा विचार करायला गेला तर नवकर संघ सुद्धा ज्यांच्याकडे सुद्धा भेदक आणि आक्रमक पवित्रची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हा सामना काटेकी टक्कर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. माझ्या सोबत हर्षल पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडलेत, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे तनिष घरे त्यांचे वर्गमित्र आहेत. नक्कीच पहिले सत्र संपण्याच्या आधी आपण टॉससाठी यायचं आहे. पागोटे संघ आणि कलमुसरे संघ, अन्यथा आपणास काटेकोर पद्धतीची पॅनलाइज केली जाईल याची नोंद घ्यायच्या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथं काटेकोर पद्धतीच्या नियमावर अंमलबजावणी सुद्धा केली जाते आहे, याची नोंद घ्यायची आहे, कारवाई केली जाईल. नक्कीच पागोटे म्हटलं तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये समालोचनासाठी आमच्या समवेत होते आतिश पटेल सरांचं गाव आपण पाहतोय. आणि उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट हिंदी मराठीचे गोड आवाज, बुलंद आवाज आपण पाहतोय. त्यानंतर एक उत्तम दर्जाचे खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा खेळ चांगल्या पद्धतीने बहरत जातोय. इथून मात्र कलमुसरे संघाचे संघनायक आलेले आहेत. मी विनंती करतो पागोटे संघाचे संघनायक आपण यायचं आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज, स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज पॉलर थ्रू मध्ये अडवताना पाहायला मिळतील. धोक्याची घंटा आपण पाहायला मिळाली. मात्र धोक्याची घंटा होत असताना दोन्ही खेळाडू शांत पद्धतीने आणि सुंदररित्या एक धावसंख्या कन्वर्ट केली जाते. एकी धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते. संघाला नेऊन ठेवलंय 38च्या घरामध्ये. 38 धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जातात. पाहूया पुढील चेंडू. बॅटची कडा आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पैकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. जिथे एक धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या त्यांना पाहायला मिळतात. हे करायचं क्रिकेट आहे. एखादी संधी मिळाली ना का त्याचं सोनं कसं करायचं, आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली ना तर एक धाव कशी आपल्याला एक्स्ट्रा मिळेल इथं पाहिलं जातं. आणि इथे षटक संपल्याचा निर्वाळा दिला जाईल. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावर मात्र जोडली जाते. ती 40 षटकांमध्ये 40 धावसंख्या धाव फलकावर जोडल्या जातात. जलद गतीच्या या 2 धावसंख्या.
नक्कीच मी विनंती करतो आदरणीय श्री निलेश म्हात्रे आपण व्यासपीठावर यायचं आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळतोय. गचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाने की चूक केली. चेंडू जातोय टाटा बाय बाय करत. हा येतोय दणदणीत आणि खणखणीत. पंचांचा इशारा येतोय. स्वैर मारा आणि वाईट +4 अशा पद्धतीच्या 5 धावसंख्या आपण पाहतोय. मा पार हा लगवलाय उत्तुंग असा षटकार. आपण पाहतोय 40+ मध्ये सुद्धा खेळाडू या नक्कीच खेळताना आपण पाहतोय. 40 वर्ष ओलांडताना आपण पाहतोय या खेळाडू तरी सुद्धा चांगली फिटनेस आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतो या पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळतोय.
यावर मात्र सुंदर जल टिपला जातोय. जितकी फटक्यामध्ये ताकद होती तितकं सुंदर क्षेत्ररक्षण खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय. लाजवाब जल टिपला जातोय आणि इथं मात्र व्यासपीठावर आपण पाहतोय टाल्यांचा कडकडाट. पंचावन्न धावसंख्या उभारण्यात आल्या. 54 धावसंख्येचं आव्हान असेल. येणाऱ्या 54 धावा कशा पद्धतीने पंचावन्न धावसंख्या उभारून 56 धावसंख्येचं आव्हान असेल आणि या 56 धावसंख्या पेलवत असताना कशा पद्धतीचा खेळ केला जाईल याचं धावते विवरण आपण ऐकणार आहोत. राहुल घरत मॅन फ्रॉम सावरकर आपण पाहतोय उपस्थित झालेत या एक इनिंग साठी सध्याच्या भेट देण्यासाठी आले. त्यांचं सुद्धा इथं नक्कीच आवाज आपण ऐकणार आहोत. या उत्तरार्धामध्ये येणारे 30 चेंडू आणि 56 धावसंख्येची गरज. ओर टू राहुल सर. दरम्यानच्या काळामध्ये सर्व संघांना एक सूचना देतोय की जो संघ मात्र सर्वाधिक जास्त धावा काढणारा त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे आणि आजच्या दिवसातील हा हायेस्ट स्कोर नक्कीच जमवला तो कणकेश्वरी नवघर संघ. जर भालचंद्र स्पोर्ट फुंडे म्हणजे नक्कीच आमचा सर्वात आवडता श्रीराम फुंडे या संघाने जर हा स्कोर डिपेंड केला, हा जर स्कोर जर बनवला तर नक्कीच त्यांच्या नावावरती देखील हा मोठा स्कोर लागणारा. त्यामुळे नक्कीच जो मोठा स्कोर इथं उपस्थित करणारा तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये बायचा हकदार होणारा. दरम्यान दुसऱ्या अंकामध्ये मी नक्कीच घेऊन चालतोय या क्रिकेटच्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये आणि त्यासाठी इथं आमच्या इथं पाहुणे समालोचक अगदी सावरकर गावातून आलेत ज्याचं नाव राहुल करत आहे आणि त्यांना मी विनंती करणार या पुढच्या सामन्याचं समालोचन आपण आपल्या मधुरवाणीतून करायचं. तर थँक्यू हितेश म्हात्रे सर. कारण आणि नक्कीच उमंग बोईट कारण की यांच्या गोड आवाजाने आपल्याला ऐकायला मिळालं आहे. नक्कीच या समालोचन पूर्वार्ध संपला गेलाय. उत्तरार्धाला सुरुवात होईल. नक्कीच या आयोजनाच्या माध्यमातून विचार केला तर झाडाखालचा ग्रुप, खंडोबा ग्रुप व ग्रामस्थ भोकरवीर आयोजित सुरेंद्र पाटील व विनेश पाटील स्मृती चषक 2022चा एक नाईट स्पर्धा इथे आयोजित केली गेली आणि नक्की 4 दिवसाची शृंखला असेल आणि 4 दिवसाची शृंखले ही विचार केला तर अप्रतिम दर्जाची ह्या मैदान पाहिला तर नक्कीच फलंदाजी आणि गोलंदाजींसाठी सुद्धा तितकाच उपयुक्त ठरणारा हा मैदान आहे. तर नक्कीच सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना मानाचा मुद्रा करून मी राहुल गरत मॅन फ्रॉम सावरकर या इनिंग्सला नक्कीच या इनिंगचं समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला गोड आवाज, मराठीचा गोड आवाज आपल्याला ऐकायला जाईल नक्कीच. कारण की 55 धावसंख्येत बनवल्या आणि नक्कीच 56 धावांचं आव्हान ठेवला गेलाय नवघर संघाने फुंडे संघापुढे. बघूया हा फुंडे संघ कशा प्रकारे हा आव्हान येणाऱ्या 5 षटक म्हणजे 30 चेंडू मध्ये पूर्ण करेल. नक्कीच हा इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण जाऊया एक सुवर्ण संगीतकडे.
त्याला त्या संघाला नक्कीच बाय मिळली जाईल. तर नक्कीच आतिश बंडा नवगर आपण आले असेल त्वरित समालोचन कक्षामध्ये या. तर सामन्याला सुरुवात होईल. 5 षटक आणि म्हणजे 30 चेंडूंचा खेळ असेल आणि 30 चेंडू मध्ये तब्बल 56 धावांचा आव्हान ठेवला गेलाय. म्हणजे विचार केला तर 11च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल. तर नक्कीच मागच्या इनिंगचा आपण आवाज ऐकला गेला तर नक्कीच उमंग भोईर मॅन फ्रॉम बेंडकल यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाच्या गोड आवाजाने आपल्याला मागच्या इनिंगचं समालोचन ऐकायला मिळालं. त्याच दरम्यान तर मागच्या मॅचेचं समालोचन नक्कीच सागर पाटील सर यां मॅन फ्रॉम पारगाव यांच्या माध्यमातून आपण ऐकला गेला. नक्कीच अप्रतिम दर्जाचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल कारण की ते सुद्धा इथेच उपस्थित असतील. तर नक्कीच श्रीकांत पाटील साहेबांना सुद्धा विनंती असेल आपणही या समालोचन कक्षामध्ये येऊन विनंती बसून घ्या. नक्कीच तर नक्कीच थोड्याच वेळेत सामन्याला देखील सुरुवात होईल. 5 षटक 30 चेंडू मध्ये तब्बल 56 धावांचं आव्हान आहे. पहिला षटक प्रगती पथावर असणार. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वर असेल तर फलंदाजीच्या मार्कवर जितू स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने यश आपण पाहू शकता. दोन्ही सलामीचे फलंदाज पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गेम ऑनचा इशारा देतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज ज्ञानेश्वर. पहिला चेंडू खेळून काढला गेला. चेंडू थांबणार नाही इतक्या वेगाने चेंडू गेलाय. नक्कीच सीमा रेषा पार 4 धावांसाठी आलेला हा ब्रँडेड चौकार. पहिल्या चेंडूचं स्वागत केला या फलंदाजाने. पहिला चौकार लगावला गेलाय आपला स्वतःचा आणि संघाचा सुद्धा 4 धावेने श्री गणेश इथे केला गेलाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र पॉइंट क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय. चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातात. म्हणजे दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू तिथे सांगता केली जात आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेला होता. त्याच दरम्यान दुसरा चेंडू हा गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून फेकला गेला. नक्कीच निर्धाव चेंडूने इथे धावसंख्या मात्र स्थिर राहिली जाते. 4 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. षटकातील पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर. आणि आता मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पायचीची अपील देखील केली होती. मात्र या अपील मध्ये थोडासा उत्साह कमी होता त्यामुळे पंचांनी देखील नाकारली गेली आणि नक्कीच एक बायच्या स्वरूपाने एक धाव देखील पूर्ण केली. एका धावेने धावफलक हा पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. 5 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली कारण की या गोलंदाजीचे विचार केला तर एक भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज ज्ञानेश्वर. कारण की पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक आपण पाहू शकतो. कारण 5 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. 56 धावांचा आव्हान ठेवला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र स्क्वेअरला क्षेत्र निवडला गेला. चेंडू थांबणार नाही. चेंडू येतोय 1 बाउंस सीमा रेषा पार 4 धावांसाठी आलेला आणखी एक ब्रँडेड चौकार. एक चौकार लगावला गेला आणि चौकाराने ते धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. म्हणजे जी सरासरी गाठायची 11 धावसंख्येची ती सरासरीच्या जवळपास जाऊन पोहोचतोय हा संघ. अजूनही या षटकातील काहीशे चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर सज्ज षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली या जेल टिपला जाईल. कुठली चुकी गेली नाही. नक्की चुकीला माफी देखील दिली नाही. विकेट क्रमांक 1 बाद होतो यश याच्या स्वरूपात.
धावसंख्येवर पहिला आद्रा बसला गेलाय हा तेच फुंडे संघ. तर नक्कीच फुंडे संघाला पहिला आद्रा देखील बसला गेलाय. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकतो मैदानामध्ये येताना दिसतोय सुनील. तर 9 धावसंख्या धावफलकावर लागले गेले. 56 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा खेळले क्षेत्राकडे खेळून काढला. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता ती देखील धाव पूर्ण केली. म्हणजे 2 धावेने धाव फलक हा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. म्हणजे षटक क्रमांक 1 संपला गेला. 1 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. एक गडी मात्र बाद. तर नक्की 5 षटक म्हणजे 30 चेंडूंचा खेळ आहे आणि 30 चेंडू मध्ये 56 धावांचं आव्हान म्हणजे जी 11ची सरासरी गाठायची आहे ती मात्र थोडीफार पहिल्या षटकामध्ये 11ची सरासरी देखील गाठली गेली. नक्कीच अप्रतिम दर्जाचे इथे सामने देखील पाहायला मिळाले गेलेत आणि त्याच दरम्यान इथे पाहू शकतो मोठा सामना आपण चालू असलेला सामना नवघर विपक्ष फुंडे आणि फुंडे संघाला नक्की 56 धावांचं आव्हान ठेवला गेलाय आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 1 संपला जातोय. 1 षटकामध्ये तब्बल 11 धावसंख्या देखील जमावल्या गेल्या. तर वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज अलंकार. तर अलंकार गोलंदाजीच्या मार्कवर असेल तर स्ट्राईकला असेल फलंदाज सुनील. बघूया कशा प्रकारे ती जबाबदारी ठेवावी लागेल कारण की पॉवर प्लेचा दुसरा षटक म्हणजे हा पॉवर प्लेचा शेवटचा षटक देखील असेल. आणि षटकात पहिला चेंडू खेळून काढला देखील गेला. 1 धाव तर पळून काढली. मात्र एकाच धावेवर इथे समाधान मानला जातं. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12वर. 12 धावसंख्या धावफलकावर लागली गेली म्हणजे एकेरी दुहेरी धावसंख्याने देखील धावफलक पुढे सरकताना दिसतोय कारण की पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच हाणामारीचा षटक आपण पाहू शकतो आणि ते षटकामध्ये किती हाणामारी होते ते येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळले जाईल. आणि पुन्हा एकदा चेंडू हा लॉंगॉन क्षेत्राकडे खेळून काढला. 1 धाव पळून काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तू मैमे करताना नक्कीच इथे धोका होता आणि मात्र तो देखील पूर्ण केला गेलाय. म्हणजेच रनिंग बिटवीन टू विकेट देखील पाहायला मिळली गेली आणि 2 धावेने धावफलक आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावसंख्या धावफलकावर लागली गेली कारण की जरी मोठा फटका येत नसला तरी एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाची मात्र धावसंख्या ही पुढे सरकताना दिसतोय कारण ही पुढे सरकणं हे देखील आवश्यक आहे कारण की आपल्याला 56 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे आणि तो 56 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर नक्कीच मोठे फटके मारणं हे देखील आवश्यक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अलंकार सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. समोर आहे फलंदाज जितू. एक चौकारासह खेळताना दिसतोय. बघूया जितू याच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघाची मोठी धावसंख्या बनवण्याची. आता मात्र जितू सारखा फलंदाज थांबणार नाही. चेंडूला दिशा दिली. चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय आणि चेंडू गेलाय हा 6 धावांसाठी. षटकार. दिसतोय कारण की एक चौकार आणि षटकारासह खेळताना दिसतोय हा फलंदाज जितू. आता मात्र कुठेतरी फुकला गेलाय कारण की चेंडू हा हवेमध्ये होता आणि नक्कीच गोलंदाज स्वतः झेल देखील टिपला गेलाय म्हणजेच फलंदाज होणार हा बाद.
इथं प्राप्त केला गेलाय. नक्कीच एक धावाने धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21 म्हणजे 22 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. आता या फलंदाजाला फ्री हिटचा चेंडू असेल म्हणजे मोठा फटका लगावण्याची संधी जवळपास आली गेली. ती संधीचा सोना करतोय का हा फलंदाज? पाहूया हा फ्री हिटचा चेंडू. बघूया किती मोठा फटका लगावतोय की गोलंदाज एक निर्धाव चेंडू देखील फेकला जातोय. तर गोलंदाज सज्ज असेल, फलंदाजच्या मार्कवर मयूर सज्ज असेल आपल्या इनिंगचा पहिला चेंडू खेळण्यासाठी. आणि नक्कीच मयूरांनी तर चेंडू खेळून काढला गेलाय. थोडासा चेंडूला कुठेतरी चकवला गेलाय त्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू थांबणार नाही, चेंडू गेलाय दरम्यान क्षेत्राच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. मात्र पुढे सरकताना दिसतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. 27 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. आता मात्र स्ट्राईकला आहे फलंदाज मयूर. कारण की आता विचार केला तर मयूर याला मोठे फटके मारावे लागतील. आणि पुन्हा एकदा इतक्या वेगाने चेंडू फेकला गेला. चेंडू टप्पा पडला आणि चेंडू गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणजे आणखी एका निर्धाव चेंडूची इथे सांगता केली जातोय. तर नक्कीच सुनील गरजसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील लगावला गेला. आणि या दरम्यान एक खराब चेंडू देखील फेकला गेलाय. नक्कीच हा षटक संपल्यावर आपल्या पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी. 28 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. आता मात्र कुठेतरी धावा या जमवाव्या लागतील. आणि पुन्हा एकदा थोडासा पॉइंट क्षेत्राकडे कटवण्याचा प्रयत्न देखील केला. पुन्हा एकदा आणखी एक अवांतर चेंडूची इथे घोषणा केली गेली पंचांच्या माध्यमातून. कारण की अवांतर चेंडूने धावफलक देखील पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 29 वर. जे 29 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली. विचार केला तर अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. षटकातील पुढचा चेंडू. आता चेंडू खेळून काढला गेला. थोडासा एष्ट्यान आदलल्यामुळे चेंडूचा वेग कमी झाला. इथे एक धाव होती, तिथे मात्र या दोन्ही फलंदाजांनी चित्ताच्या चपलाईने इथे 2 धावसंख्या देखील पूर्ण केली. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 31 वर. 31 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. कारण की चेंडू इतक्या वेगाने खेळला गेला होता. फलंदाजांनी जर चेंडू हा स्टंपला लागला नसता तर नक्कीच जवळपास सीमा रेषा सुद्धा गाठली असती या चेंडूने. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. फलंदाजाच्या मार्कवर मयूर देखील सज्ज असेल. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राच्या दिशेने चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळायला गेलाय. आणि इथे चुकी झाली कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होताना दिसतोय हा फलंदाज. नक्कीच सुनील याची केली देखील संपुष्टात आली रनआउटच्या स्वरूपामध्ये.
32 धावसंख्या ही धाव फलकाव लागली गेली, कारण की या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी असेल आणि नक्कीच 2 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या देखील जमवण्याचा प्रयत्न करतील हा श्री फुंडे संघ. तर स्ट्राईकला आहे फलंदाज अमर. बघूया अमरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र चेंडू कटवला गेलाय, रनआउटची पुन्हा एकदा संधी आणि नक्की तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा पंचांनी मागणी देखील केली गेली. थर्ड अंपायर यूज केला गेलाय. नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून ही मागणी पूर्ण केली गेली, कारण की तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटच्या स्वरूपात मध्ये फलंदाज बाद आहे का ही पंचांच्या भूमिकांमध्ये ते बघितली जातोय. नक्कीच आपण RTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतो, कारण की रायगड टेनिस क्रिकेट याच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण देखील पाहू शकतो का हा फलंदाज रनआउट आहे की सुरक्षित आहे. तर नक्कीच फलंदाज हा बाद आहे पंचांच्या माध्यमातून, कारण की थर्ड अंपायर यूज केला गेला होता आणि नक्कीच RTC लाईव्हच्या माध्यमातून तो नक्कीच बघितला गेलाय. हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील बाद होताना आपण पाहू शकतो. म्हणजे चौथा आदरा बसला जातोय हा फुंडे संघाला, की रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाजाची स्वतःहून आत्महत्या देखील पाहायला मिळाली जाते, कारण की धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली ती 32 वर. 56 धावांचं आव्हान आहे. 56 धावांचं आव्हान पूर्ण करायचं असेल तर आपल्याला मेहनत आणि ही करावी लागेल, कारण की स्वतःमध्ये आत्मविश्वास दाखवायला लागेल, कारण की हा आत्मविश्वास आणि ही मेहनत केली तर नक्कीच आपण सुद्धा सहजरित्या हा 56 धावांचं आव्हान पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपल्याला मोठे फटके देखील मारावे लागतील. तर नक्कीच प्रियल स्पोर्ट यांच्या माध्यमातून इथे 500 रुपये लगावले गेले आहेत. दोन्ही संघांसाठी दोन्ही फलंदाजांसाठी असे षटकार हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचा पारितोषिक इथे लगावला गेलाय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल दिनेश. तर नक्की चौकार हॅट्रिक लगावली तरी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक तिथे प्राप्त केला जाईल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन दिनेश सज्ज असेल. धावसंख्या जाऊन पोचली ती 32. आता मात्र फलंदाज थांबणार नाही. चेंडू इतक्या उंचावर गेला, नक्की चेंडूची उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त, त्यामुळे चेंडू गेलाय हा लॉंगॉन क्षेत्राच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी हा ब्रँड षटकार.
वैयक्तिक पहिला सांघिक चौथा षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल अक्षय. तर स्ट्राईकला फलंदाज अमर. बघूया अमर कशा पद्धतीने आता उर्वरित 6 चेंडू खेळला जाईल, कारण की अप्रतिम दर्जाची फलंदाजी देखील करावी लागेल. तितक्याच दरम्यान गोलंदाजी अचूक झाली तर नक्कीच गोलंदाजीच्या दृष्टिकोनात आता मात्र चेंडू खेळून काढला गेलाय. कवल क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. सीमा रेषा पार 4 धावांसाठी आलेला आणखी एक ब्रँडेड चौकार. वर 42 धावसंख्या धावफलकावर लागली गेली, म्हणजे एक एक धावाचं महत्व आता मात्र या पुंडे संघाला पूर्णपणे समजायला लागलाय, कारण की मोठे फटके देखील पुंडे संघाच्या माध्यमातून इथे लगावले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र नक्कीच अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाने, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू तितक्याच वेगाने देखील फेकला गेलाय. चेंडू गेलाय हा निर्धाव स्वरूपाने. निर्धाव धाव 10 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 14 धावा. या सामना अजूनही दोन्ही संघांकडे आहे, कारण की गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली तर नक्कीच गोलंदाजाकडे हा सामना जिंकू शकतो. नक्कीच या येणाऱ्या चेंडूवर जो झेल टिपला गेलाय, नक्कीच आणखी एक फलंदाज होणार बाद. नक्कीच अमर याची खेळी देखील आली संपुष्टात, म्हणजे विकेट क्रमांक 5 इथे बाद झाला जातो हा फुंडे संघाचा. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या. ती जबाबदारी असेल. 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल आणि 14 धावा या पूर्णपणे काढावे लागतील या पुंडे संघाला, कारण की स्पर्धेचा नियम देखील आहे कंपल्सरी चेसिंग. बघूया कशा पद्धतीने पूर्ण करतील हे दोन्ही फलंदाज या 14 धावा, कारण की ही 14 धावा जर रोखायचं असेल तर या गोलंदाजाला आता मात्र अचूक टप्प्याची ही गोलंदाजी करावी लागेल, कारण की या चेंडू मध्ये जी झेल टिपला गेलाय तो नक्कीच अप्रतिम दर्जाचा झेल, आणि या झेलाचं महत्व त्या क्षेत्ररक्षकाला माहित होतं किती आहे, आणि तो मात्र पूर्णपणे त्या फलंदाजाला बाद करण्यात देखील यश आला गेलाय. 9 चेंडू विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल ही पुंडे संघाला, तर गोलंदाजीच्या मार्कवर असेल नवघर संघ. बघूया कशा पद्धतीने ह्या 14 धावा रोखल्या जातात. जर अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली तर षटकातील पुढचा चेंडू. नक्कीच आणखी एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळला जातोय. पुन्हा एकदा हा सामना गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून थोडासा झुकताना दिसतोय, कारण की एक मोठा फटका आला गेला होता आणि त्यानंतरला उर्वरित 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले गेले या गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली जाते अक्षयाची. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला गेला आणि चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषा पार हा चौकार.
धाव संख्येचा फरक थोडासा हा पुंडे संघासाठी कमी केला गेलाय. 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि शेवट कशा पद्धतीने गोड करेल का हा गोलंदाज ही एक मोठा फटका येईल फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. आणि बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कुठल्याच प्रकारची केली गेली नाही चुकी आणि फलंदाज होणार बॅक टू द पवेलियन. षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल गोलंदाज दिनेश. बघूया 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल कारण की या सामन्यामध्ये 56 धावांचं आव्हान ठेवला गेला होता आणि 56 धावा या आजच्या दिवसामध्ये एक उच्चांक स्कोर इथं बनवला गेला होता. नक्कीच या स्कोर साठी जर संघ विजय झाला या 56 धावसंख्येचा पाठलाग करून पुंडे संघ तर नक्कीच बाय देखील मिळाली जाईल या पुंडे संघाला. तर नवघर संघाने जर या 56 धावापर्यंत पोहोचताना जर रोखला गेला पुंडे संघाला आणि आपला विजय तिथे संपादन केला तर नवघर संघाला सुद्धा बाय मिळाली जाईल. तर शेवटचे 7 चेंडू असतील आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. फलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकला फलंदाज अभिजित आणि अभिजित बघूया आता पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या खांद्यावर कारण की आपले महत्वाचे प्लेयर ते माघारी परतले गेले तंबूमध्ये बसले गेलेत आणि या आपल्या सारख्या फलंदाजाला पूर्णपणे उत्साह देखील वाढवताना दिसतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. चेंडू गेलाय एष्टी रक्षकाच्या हातात म्हणजे पहिला चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा फेकला गेलाय. पुन्हा एकदा समीकरण बदलला जातं. येणारे 5 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू आता चेंडू खेळून काढला गेलाय की स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये 1 धाव तर पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तू मैमे करताना ही दुसरी धाव देखील चित्ताची चपलाईने इथे पळून काढली गेली. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय आणि समीकरण सुद्धा बदलला जातोय. 4 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावा म्हणजे प्रत्येक एक धाव जी येणारी असेल ती पूर्णपणे महत्वाची असेल. बघूया कशा प्रकारे ते फलंदाजी करतोय हा फलंदाज. गोलंदाज सज्ज आणि आणखी एक इथे निर्धाव चेंडू येताना दिसतोय म्हणजे गोलंदाज आपला वर्चस्व इथे वाढवताना दिसतोय कारण की जसा निर्धाव चेंडू आला तसा सामना हा थोडासा नवघर संघाकडे झुकताना पाहू शकतो. 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. बघूया हा फलंदाज शक्तीचा वापर करतोय का युक्तीचा वापर करतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना बघूया कशा पद्धतीने 8 धावा पूर्ण केल्या जातील. तर नक्कीच एक आव्हान तर चेंडू इथे येताना दिसतोय आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय म्हणजे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 7 धावा. सामना दोन्ही दिशेने झुकलेला आहे. बघूया आता मात्र चेंडू खेळून काढला गेलाय. 1 धाव तर पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ते 51 वर. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. बघूया 2 चेंडू मध्ये 5 धावा संख्या पूर्ण करावी लागेल या फुंडे संघाला.
आता मात्र चेंडू खेळून काढला गेला, एक धाव तर पूर्ण केली म्हणजे हा सामना शेवटच्या चेंडूवर येऊन पोहोचलाय. एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. एक चौकार हा लगवावा लागेल या फुंडे संघाच्या फलंदाजांना. आणि जर एखादा हा या चेंडूमध्ये तर निर्धाव चेंडू फेकला गेला तर नक्कीच नवघर संघ इथं वर्चस्व दाखल केला जाईल, एक विजय देखील संपादन केला जाईल. बघूया शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळतील हे दोन्ही फलंदाज. शेवटच्या चेंडूवर हा पूर्णपणे सामना इथे येऊन राहिलाय, कारण की अजूनही आपण ठरवला गेला नाही की कुठला संघ हा विजयी होताना पाहू शकतो. जर मोठा फटका आला तर फुंडे संघ इथे विजय संपादन करेल. तर नक्कीच थोडासा हाय व्होल्टेज सामना, एक चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. समोर आहे फलंदाज संग्राम आणि चेंडू खेळून गेला. इतक्या वेगाने चेंडू आला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडला गेलाय आणि इथे नवघर संघाने आपला वर्चस्व दाखवला गेला आणि या नवघर संघाला इथे बाय देखील प्राप्त केली गेली, कारण की या तर नक्कीच आणखी एक इथे सामना आहे आणि या सामन्यामध्ये पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा हाय स्कोर झाला तर नक्कीच त्या संघाचा देखील आपल्याला बाय मिळाली जाईल. तोपर्यंत हा विजय इथे संपादन केला गेला. हा नवघर संघाने पराभूत झालेला संघ फुंडे संघ, मात्र फुंडे संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत आणि इथे जिंकलेल्या संघाचे म्हणजेच नवघर संघाचे देखील स्वागत देखील असेल. तर नक्की